मग मी हिंदुत्वाचा माणूस बुरख्याला विरोध यासाठी करतो की त्याच्यामधून बोगस वोट ज्या पद्धतीने मागच्या काळात झालं, त्या बोगस वोट करणाऱ्यांना खऱ्या अर्थानं बुरका हा दार्जिन आहे। आज खरं तर भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्व हे खरं तर एक नाण्याच्या दोन बाजू आहेत। बुरखामधील चेहरा हा बघितला गेला पाहिजे आणि त्याला मॅच झाल्यावरच त्याला मतदान करू दिलं पाहिजे। आज भारतीय जनता पार्टीचे बहुतांश नेते हे मतदान केंद्रावर भगव्या रुमाल घेऊन आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत। सर्वच नेत्यांनी काय ठरवून हे भगव्या कलरचा रुमाल परिधान करायचा असं काही ठरवलंय का तुम्ही? प्रत्येक जण दिसते। देव देश धर्म संस्कृती हे आमचा केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळे याच्या माध्यमातूनच परिवर्तनाची दिशा आहे आणि त्यामुळे निश्चितपणे जय प्रभू जय श्रीराम हा आमचा नारा आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या देशामध्ये दुसरा नारा कोणता घालणार? एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की भगव्याची शान आम्ही राखणार आहेत आणि दुसरीकडे या प्रकारे तुम्ही कुठेतरी आता हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे नेत आहात का? कारण की शिवसेना सोबत नाही यावेळेस। अरे आज खरं तर भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्व हे खरं तर एक नाण्याच्या दोन बाजू आहे आणि त्यामुळे निश्चितपणे हिंदुत्व आणि भारतीय जनता पार्टी हे लोकांच्या लक्षात आलेले, संकल्पनेत आलेले आणि त्यामुळे लोक काही न बोलता कमळाला शिक्का देऊ लागले। एकीकडे तुम्ही हिंदुत्व म्हणताय, दुसरीकडे तुम्ही बुरख्याला विरोध करताय। मग मी हिंदुत्वाचा माणूस बुरख्याला विरोध यासाठी करतो की त्याच्यामधून बोगस वोट ज्या पद्धतीने मागच्या काळात झालं, त्या बोगस वोट करणाऱ्यांना खऱ्या अर्थानं बुरका हा दार्जिन आहे आणि त्यामुळं ते बोगस वोट मारण्याचा प्रयत्न करतात। काय तुम्ही काही सूचना केल्या का? कारण तुम्ही मतदान करायला गेले होते। मी सूचना ह्याच केल्या की या लोकशाहीचा मतदान करताना जे संविधानामध्ये आहे की ओळखपत्र पाहिलं जातं, चेहरा बघितला जातो आणि तो चेहरा ओळखपत्राच्या चेहऱ्याशी मॅच झाला पाहिजे। त्यासाठी बुरखामधील चेहरा हा बघितला गेला पाहिजे आणि त्याला मॅच झाल्यावरच त्याला मतदान करू दिलं पाहिजे। मागच्या काळात बुरखा घालून बऱ्याच जणांनी बोगस वोट करण्याचा प्रयत्न केला होता। बरं, सकाळची आकडेवारी आलेली आहे, फक्त 60% मतदान 10 वाजेपर्यंत झालं होतं, म्हणजे कुठेतरी टक्केवारी आता खाली जात आहे। काय आव्हान करायचं? निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं मतदान होणार आहे। छत्रपती संभाजीनगर नाव झाल्यानंतरचं हे पहिलं मतदान आहे आणि लोक खऱ्या अर्थाने मोठ्या उत्साहानं या भारतीय जनता पार्टीला मतदान करताय आणि छत्रपती संभाजी महाराजाला या मतदानातून अभिवादन करताय। किती सीट येतात? निश्चितपणे सर्वात पहिल्या नंबरचा पक्ष राहील। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते आमदार संजय केनेकर, नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर।